नमस्कार मित्रमंडळी, कोकणी राजा व्लॉग या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि कोकणातल्या या रत्नांच्या प्रवासात आपण आता चाललो आहे. कोकणातील जो जुने माड जी वीज पडली आहे त्याच्यावरती आणि त्याची सावळं घरावरती पडतात आणि ते ज्यांच्या बाजूची घरं आहे त्यांना याचा त्रास होतो. म्हणून हा जो माड आहे 500-400 फुटाचा असेल आय थिंक, त्याला आज पाडायचा प्रयत्न चालला आहे. आणि तो कसा पाडायचा, आपली जुनी टेक्निक वापरून हा माड पाडण्यात येत आहे. आणि तो कसा पाडला जातो ते आज आपण बघूया. चला मग, थँक्यू. चालू आहे जोरात. ये सगळ्यांनी पावडर लावून येवा, व्हिडिओ बनवतो. हे बघा, सगळे फील्ड वर्क सगळे आले तिकडे. मला वाटतं 10-12 माणसं आहेत माड ओढायला. हे बघा, जो तो बोमटतो एकामेकाला, इथे तोडूया, तिकडे तोडूया, खाली तोडूया, वर तोडूया. त्यांची प्लॅनिंग चालली आहे एकदम जोरात. एकामेकाला चावायला उठले सगळे. आणि हे प्लॅनिंग मध्ये फायनल काय होतं ते आपण बघूया मित्रांनो. चला मग. हे वरती तोडते का? खेचून प्रयत्न चाललाय पाडायचा माड. मला वाटतं हे किती उंची असतली? मला वाटतं याची उंची 100, 200, 400, 500 फूट आहे. आणि हे सलामी दे सलामी. तर बघा, आमच्याच गावचा संदीप मनू आहे, त्याच्याकडे कला आहे ती हस्तकला. ही कला नायनपट होत चालली आहे. बघा, पूर्ण वरचे नाळ पूर्ण साफ करून टाकलाय त्यांनी. आता या नाळाला खेचून पाडण्यात येईल. पूर्ण व्हिडिओ आपण बघूया. कारण की नारळ सुकला पण आहे तो, आणि केव्हा पडेल आणि काय होईल काय सांगता येत नाही. त्यासाठीच हे सगळी मशागत चालली आहे. ते बघा, आता ते सर्व मंडळी आता ते वालं घालून खेचणार आहे. हे बघा, हे वालं घातलंय वरती चढायला. आता वरतून त्या माडाला खेचणार आहे. हा बघा मित्रमंडळी, आता आपल्या कोकणामध्ये हा जो उंच माड आहे तो पूर्ण सडलेला आहे. वीज पडली त्याच्यावरती आणि तो सडला आहे. त्याला आता पाडायचा प्रयत्न चालला आहे. आणि चारी साईडला घरं आहे, त्यामुळे प्लॅनिंग चालली आहे जोरामध्ये. बघा, शिडी लावतात वर चढून. त्याच्या 2 भागामध्ये पाडायची प्लॅनिंग चालली आहे. पाडणारे आपले संदीप घाडीगावकर आणि इकडचे गावातले लोक. बघा, ते बघा, त्याला वालं लावलंय वरून. ते बघा, ते वालं लावून हे इकडे खेचण्यात येणार आहे. म्हणजे त्या गॅपमध्ये परफेक्ट मार पडणार, अशी प्लॅनिंग चालली आहे. यांचं काहीतरी प्लॅनिंग चालली आहे पाडायचं. मोटर चालू केली आहे संदीप गाडीगावकरांनी. तो त्याला खाप मारणार आहेत आणि खेचण्यात येणार आहे. ए काकी, त्यांका लेडीज मंडळी का अकडे घ्यावा. लवकर क्लोजअप घेऊया, जवळ जाऊन बघूया. मारलंय आता आपल्याला लांब राहावं लागेल.
बघा मशीनने त्या माडाला खाप मारतायत. ज्या साईडला पडायला पाहिजे त्या साईडला ते खाप मारलं जातं. हा उंच बघा किती आहे. आणि तिकडे मंडळी उभी आहे ती बघा. उंची बघा त्याची मित्रांनो, उंची बघा. ते रशी बघा किती लांब घेऊन गेले. परफेक्ट त्या गॅप मध्ये पाडायचं आहे. मित्रांनो खाप मारताय. ज्या साईडला पाडायचं आहे त्या साईडलाच खाप मारलं जातं, जेणेकरून तो माड त्या अँगलला पाडता येईल. बघा, आणि त्याला ताणणी दिली आहे जिकडे पाडायचं आहे तिकडे. या गॅपला पाडायचं आहे. मित्रांनो आता पडणार आहे तो बघा. हे तो बघा परफेक्ट पडलाय गॅप मध्ये. चला आपण जाऊन बघूया कसा पडलाय अँगल मध्ये. सक्सेस झालाय प्लॅनिंग. मला वाटतं इकडे 100 एक्सपर्ट आहेत माड पाडायला. हे बघा त्याच्यामधले आपले प्रसिद्ध पक्का भाऊ पण आहेत. चल मस्त काम झालं, मस्त काम झालं. चला मग आता वाळू व्हायचं ती त्या हे बघा किती सगळे एक्सपर्ट आहे तिकडे माड पडायला. हे बघा गाडी बघा सगळ्यांचे केवढे एक्सपर्ट आहेत. हा बघा कटिंग बघा मित्रांनो. हे बघा हे बघा ही कटिंग अशी मारून आणि तो अँगल ज्या अँगलला पाडायचा आहे तो अँगल फिक्स केला आणि हा बघा अशा प्रकारे पाडला गेला. हा बघा या साईडला अँगल मध्ये पाडला गेला तो बघा. ही जुनी पद्धत आहे मित्रांनो माड पाडायची. आता जस्ट आता इथं कट मारले जातील. हे बघा बघा मित्रांनो बघू शकता इकडे वरचा टॉप. काय तुमचं काय म्हणणं? हे बघा आपले प्रकाश भाऊ पण आहेत. केवढं मोठं वाला घेतलंय बघा खेचायला होते. दंड भरले बोलतात सगळे खेचून. कापावरतीच मेन. हा काप तर मित्रमंडळी, तर तुम्हाला आता हा व्हिडिओ कोकणातील झाड पाडायची टेक्निक जुनी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.